आम्ही निघालो मुंबईतून आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो. सकाळी उठलो त्यावेळी आम्ही पाहिलं तेव्हा मेरठ आलेलं होतं आणि मेरठच्या नंतर आम्ही पोचलो हरिद्वारला. हरिद्वारला पोचल्यानंतर आम्ही थोडंसं तिकडे लोकल स्टेशनच्या बाहेर आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे केला, स्वीट वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही रूम घेऊन आम्ही त्यानंतर फ्रेश होऊन पुन्हा आम्ही गेलो यमुनेच्या गंगेच्या किनारी. आणि गंगेच्या किनारी आम्ही जवळजवळ 1-2 तास एक्सप्लोर केलं, थोडीशी एन्जॉय केली तिकडे. त्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला गंगा आरती करायची होती म्हणून आम्ही गंगा आरतीच्या ठिकाणी गेलो आणि तिथे खूप सारी गर्दी होती. आम्हाला उभं राहायला सुद्धा तिथे जागा नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो यमुनोत्री मातेच्या दर्शनाला आणि बसने आम्ही निघालो हरिद्वारवरून ऋषिकेशला आणि ऋषिकेशवरून आम्ही यमुनोत्रीला पोचलो. यमुनोत्रीला पोचल्यानंतर आम्ही तिथे एक रूम घेतली, तिथे रात्रीला स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आम्ही निघालो यमुनोत्री मातेच्या दर्शनाला 5 किलोमीटर ट्रेक करण्यासाठी. हर हर महादेव मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत यमुनोत्री मातेचं दर्शन करण्यासाठी. सो मी आणि माझा मित्र सचिन राठोड, सो आम्ही दोघे जात आहोत. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर असं पूर्ण बर्फाचा पूर्ण डोंगर आहे इथे समोर. आणि आता वरती गेल्यानंतर पूर्ण खूप अजून बर्फ आहे. आम्ही ट्रेक स्टार्ट केल्यानंतर आमचं स्वागताचे बॅनर तिकडे होते, ते आम्ही पाहत वरती ट्रेक करत आम्ही वरती निघालो. यमुने नदीच्या ते काठाने वरती चालतो. त्याच्यानंतर आम्हाला हा तिथे गेट मिळाला. गेट छान होता. आम्ही तिथे थोडंसं फोटोशूट केलं आणि त्याच्यानंतर यमुनेच्या उगमस्थानाकडे रवाना झालो. ये मेरे पीछे से जो बहती हुई है जो यमुना जी का है, यमुना नदी है और अभी हम लोग जा रहे हैं यमुना के उगम के स्थान पर. और जहाँ से यमुना बहती है, यहाँ से हिमालय से जिस पर्वत से यमुनोत्री बहती है उस पर्वत पे हम लोग अभी जा रहे हैं. जानकी चट्टी से हमने ट्रेक स्टार्ट किया है और पहले तो जानकी चट्टी तक का रास्ता नहीं था, पहले तो हनुमान चट्टी तक का ही रास्ता था. लेकिन अभी फिलहाल तो कुछ सालों पहले जानकी चट्टी तक रास्ता बन गया है और अभी काफी सारी ट्रेक बच जाती है और खाली बच जाती है 5 किलोमीटर की ट्रेक. चलो हर हर महादेव. हर हर महादेव. अभी लगभग हम लोग ट्रेक करते करते लगभग पहुंच चुके हैं 4 किलोमीटर तक, भैरवनाथ बाबा के मंदिर तक. और यहाँ से लगभग अभी 1 से 1.5 किलोमीटर का बाकी है ट्रेक. सो अभी 2 घंटे में पहुंच चुके हैं हम लोग, 3-4 किलोमीटर लगभग. अभी और 1 घंटा और लगेगा. सो अभी देखते हैं और कितना टाइम ऊपर चला जाता है. वरती पोचल्यावर आम्हाला असे सुंदर बर्फाचे पर्वत दिसले. आम्ही तिथे थोडीशी एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही मातेचं यमुनोत्रीचं दर्शन घेतलं. यमुनोत्री मातेचं तिथे थोडंसं फोटोशूट केलं. फोटोशूट करायला थोडंसं प्रॉब्लेम होते, पण तिथे आम्ही थोडंसं रिक्वेस्ट करून पोलिसांना फोटोशूट केलं. त्यानंतर पुन्हा आम्ही थोडंसं खाली आलो आणि आम्ही तिथे पुन्हा त्या यमुना नदीच्या काठावरती थोडंसं रेस्ट वगैरे केली आणि तिथे थोडासा आराम करून वगैरे अशा प्रकारे आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाकडे निघालो. आणि येता असे आम्हाला जाता येताना जे वाटेमध्ये असे मोठे डोंगर आहेत, ज्या डोंगराच्या खालून चालू लागतं. वरून डोंगर कधी पडेल त्याची काही खात्री नसते. ते कथा कसे डोंगर आहेत त्याच्या खालून आम्ही चालत होतो. आज आम्ही पहिले धाम पूर्ण केले होते यमुनोत्री मातेचं दर्शन घेऊन आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी खाली येऊन पुन्हा थोडंसं रेस्ट वगैरे करून आम्ही बसची बुकिंग केली दुसऱ्या दिवशी मॉर्निंगची आणि आम्ही 6 वाजता सकाळी बसने निघालो. त्यावेळी आम्हाला असं सुंदर असं दृश्य दिसत होतं. सिनेमाच्या स्टाईलचंच एक दृश्य होतं तिथे. खूप छान असा व्ह्यू होता. तो व्ह्यू आम्ही पाहत 6 वाजता तिथून सोडले यमुनोत्रीच्या पार्किंग लॉटमधून बसने प्रवास चालू केला आणि आम्ही संध्याकाळी पोचलो गंगोत्रीच्या ठिकाणी.